एकीकडे काही आमदार खासदार फुटणार असल्याचे दावे आणि दुसरीकडे ठाकरे यांच्या मेळाव्याला या आमदार खासदारांची दांडी। बघा हे कोण आहेत। मित्रहो नमस्कार। उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या काही साथीदारांनी भाजपच्या गळ्यात गळे घातले। काही नाही हो, सत्तेसाठी खुर्चीसाठी अनैतिक राजकारण झालं। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने या मंडळींच्या कपाळावर गद्दारीचा शिक्का तर मारलेला आहे। आणि बघा त्याच्यानंतर लोकसभा विधानसभा या अशा निवडणुका झाल्या। लोकसभेला उद्धव ठाकरे यांना चांगलं यश मिळालं, विधानसभेला मात्र टांगा पलटी झाला। आता विधानसभेत नक्की काय घडलं हे खरं तर बरंच काही संशयाच्या वावटळीत आजही भरकटलेलं आहे। पण आता बघा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचे संकेत दिलेले आहेत। त्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना बळ वाढवण्याच्या सूचना देखील आता उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आहेत। आता बघा ते स्वबळावर लढतील न लढतील की महाविकास आघाडीतून लढतील, खरं तर म्हणजे याबाबतचं अंतिम चित्र अजून तरी स्पष्ट नाही। पण त्यांनी स्वबळाचे संकेत मात्र अगदी स्पष्टपणे देऊन टाकलेले आहेत। म्हणजे साधारण त्यांची वाटचाल आता स्वबळाच्या दिशेने चालल्याची दिसत आहे। उद्धव ठाकरे जरी हे काही सगळं बोलले असले तरी त्यांच्या आमदार खासदारांच्या मनात वेगळं काय चालू आहे, नेमकं काय चालू आहे याच्या देखील चर्चा आता सुरू आहेत। उद्धव ठाकरे यांचे काही खासदार आमदार पक्षातून बाहेर पडणार अशा चर्चा तर सुरूच आहेत। नवे तसे दावे मोठ्या आत्मविश्वासाने केले जात आहेत शिंदे गटाकडून। आणि त्यातच बघा बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आयोजित केलेल्या मेळाव्याला त्यांचेच काही आमदार आणि खासदार दांडे मारून गेले। आता त्यांच्या या अनुपस्थितीमुळे चर्चा तर होणारच। हा बघा ना, एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या पक्षात पुन्हा गद्दारी होणार आहे असं म्हटलं जात आहे, तसे दावे होत आहेत। अनेक जण अशा प्रकारचे दावे करीत आहेत। आता हे आमदार खासदार मेळाव्याला गैरहजर होते, या दांडे मारण्याचं कारण काय असावीत? खासदार आमदारांच्या अनुपस्थितीनं अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 4 खासदार आणि 3 आमदारासह 2 माजी आमदारही या मेळाव्याला गैरहजर होते। मग जे आमदार खासदार फुटणार आहेत म्हणजे तसे दावे तरी केले जात आहेत, ते हे तर नाहीत ना, अशी शंका घ्यायला जागा मिळाली आहे। आमदार खासदारांच्या अनुपस्थितीला बघा उदय सामंतांच्या वक्तव्याची पार्श्वभूमी असल्याची चर्चा देखील सुरू झालेली आहे आणि ती स्वाभाविक आहे। दावोसच्या दौऱ्यावर असताना उदय सामंतांनी खळबळजनक एक दावा केलेला होता। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील आमदार आणि खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा उदय सामंत यांनी केला होता। ते भेटून गेलेत असंही त्यांनी सांगितलं होतं। आणि एवढंच नाही, त्यानंतर परत ते मुंबईत दाखल झाल्यावरही उदय सामंत आपल्या दाव्यावर ठाम आहेत आजही। एकनाथ शिंदे यांच्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला। आमदार खासदारासह शिंदे भाजपासोबत सत्तेत सामील झाले। त्यानंतर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी पक्षावरची आपली पकड मजबूत असल्याचं दाखवून तर दिलेलं आहे। आता उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेल्या लोकप्रतिनिधीसाठीही शिवसेना शिंदे पक्ष अगदी रेड कार्पेट अंथरायला तयार झालेला आहे हो। त्यामुळे येत्या काळात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना धक्का देण्याची तयारी एकनाथ शिंदे यांनी केली आहे का, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। म्हणजे पुन्हा एकदा गद्दारीचं नाटक रंगते की काय, अशी परिस्थिती स्पष्ट होताना तर दिसू लागली आहे। शिवसेनेच्या मेळाव्याला काही आमदार खासदार यांची दांडी कशासाठी? एकीकडे काही आमदार खासदार फुटणार असल्याचे दावे आणि दुसरीकडे ठाकरे यांच्या मेळाव्याला या आमदार खासदारांची दांडी। याचा परस्पराशी काही संबंध आहे का? कदाचित असेल आणि कदाचित नसेलही। पण घोडं कुठंतरी पेंड खातंय, पाणी कुठंतरी मुरतंय। मेळाव्याला दांडी मारणारे हे आमदार खासदार कोण आहेत अशी साहजिकच तुम्हाला एक उत्सुकता असेल। बघा हे कोण आहेत। यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख,
हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, परभणीचे खासदार बंडू जाधव आणि ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील हे खासदार या मेळाव्याला आलेलेच नाहीत, तर बार्शीचे आमदार दिलीप सोपल, बाबाजी काळे आणि राहुल पाटील हे आमदार सुद्धा या शिवसेनेच्या मेळाव्याला गैरहजर होते। या व्यतिरिक्त माजी आमदार राजन साळवे आणि वैभव नाईक यांनीही मेळाव्याकडे पाठ फिरवली। अर्थात राजन साळवी हे तर आता उघडपणे पक्षातून बाहेर जाण्याच्या वाटेला लागलेली आहेत, पण बाकीच्यांचं काय? त्यातच बघा, काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी यावर संतप्त अशी एक प्रतिक्रिया दिलेली आहे, ती खूप बोलकी आहे। आमच्या मतावर डाका टाकून झालाय, आता पक्षावर टाकतायत, अशा शब्दामध्ये पटोले यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। म्हणजे बघा, कुठंतरी पटोले यांनाही हे मान्य आहे असं साधारणपणे दिसतं। याचाच अर्थ शिवसेना, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्येही पुन्हा एकदा गद्दारीचं राजकारण फोफावणार हे निश्चित आहे। एकूण परिस्थिती आणि नेत्यांची विधानं यातून तरी हे स्पष्ट होत आहे। पाहूया पुढं काय काय होतंय ते। तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद। पुढे भेटू, तोपर्यंत नमस्कार।